आता बातमी राजकीय वर्तुळात रंगलेल्या एका चर्चेची. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत जाणार का याबाबत चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. मात्र महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं त्यांच्या समोर अडचण निर्माण झाली आहे. मे महिन्यात विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होणार आहेत. त्याआधी राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. संख्याबळानुसार मवियाला राज्यसभेत फक्त 1 जागा मिळू शकते. त्यामुळे आघाडीतील पक्षांना एकमेकांमध्ये तडजोड करावी लागू शकते. ठाकरे गटानं राज्यसभेसाठी काँग्रेस किंवा शरद पवार गटाला पाठिंबा दिला तर उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान या चर्चेसंदर्भात संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. यापुढे विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल, तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येतील सगळ्यांचे. आम्ही माननीय उद्धव साहेबांना ही विनंती केलेली आहे, आम्ही सगळ्यांनी, की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे. हे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्यांनी जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे.